तर आम्ही आलेले आहे सोमेश्वरमध्ये, सोमेश्वर मंदिरामध्ये दर्शनासाठी आणि इथून आम्ही जाणार आहे पंढरपूरला. काल आपल्या शॉपचा उद्घाटन झाला आणि आम्ही आज लगेच आलेलो आहे पंढरपूरमध्ये. बघण्यासारखा नाही इथं लय बघ. 50 रुपये तिकिटामध्ये आतमध्ये आलेलं आहे बघण्यासाठी. पहिल्यांदा खायला नाही. इकडून इकडून ए आजामा इकडून असं आहे की इथे लिहले का? लिहले. आम्ही सोमेश्वर मंदिर चुकीच्या ठिकाणी आलो, पण बघण्यासारखं आहे. आम्हाला दुसऱ्या सोमेश्वर मंदिराकडे जाण्याचा होता आणि आम्ही दुसऱ्या सोमेश्वर मंदिराकडे आलो आणि बघण्यासारखं आहे. तुम्ही बघू शकता एक नंबर. 50 रुपये तिकीट उचल. सोन्या, सोनारपाडचा सोन्या. बकासूर आहे, बकासूर. यो गाय आहे. बघू शकता लय भारी. भले आपण चुकीच्या ठिकाणी आलो, पण चांगला काम झाला. चांगला काम झाला. बघा ना कसं आहे का नाही. बघा पोरगा सांगतो बरोबर कर. हा बघा बघू शकता पूर्णपणे बघण्यासारखं आहे. पण काढू दे येशील. जिथं आपल्याला वारी भेटलेली आहे बघायला छोटीशी. ज्याने पण ही कला केलेली आहे एक नंबर, एक नंबर काम केलेलं आहे गाईज. मेंढा 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 गाय आहे. आणि यो अच्छा कपड़ा सिया तूने मेरे नाप का, माप लिया मेरा कपड़ा सिया बाप का. इथे एक सर आहेत. जुन्या काळामध्ये त्यांना मास्तर बोलत होते आणि आता आपण सर बोलत आहेत. मास्तर शिकवत आहे अ आई, गुरुजी गुरुजी गुरुजी. आणि तिकडे बैलांच्या जोडी आहेत. खेतीबाडी चालू आहे. इकडं लग्न सोहळा चालू आहे. एक नंबर. जायची इथं आम्ही चुकून आलो या जागेवरती. आम्हाला जायचे होते दुसऱ्या सोमेश्वरला आणि आम्ही आलो या सोमेश्वरला. तर एक नंबर दृश्य बघण्यासारखं. मी ब्लॉग बनवणार नव्हतो, पण कसा ब्लॉग बनवायला लागला कारण की एवढा भारी आणि ब्लॉग नाही बनवत, तर त्यामुळं बनवलं मी. स्टार्टिंगपासून नाही सुरुवात केली, आता डायरेक्ट सोमेश्वरपासून सुरुवात केली. त्यामुळं ए बकरी बकरी कोंबरं इकडं पण येतं काहीतरी. काय चालू आहे? कीर्तन 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 चालू आहे इकडे. इकडे काय चालू आहे? भवानी आलेली आहे इकडे. भवानी आलेली आहे. भवानी आता तुम्हाला पण माहीत असेल, पहिले आपल्या गावामध्ये पण भवानी येत होती, आता येत नाही आहे. आता जमाना बदलत चाललेला आहे. ही पुराणी आठवण, जुनी आठवण. हे मिठाईवाला आहे. शिलाई चालू आहे चादरची. इकडं बकरी. बघू शकता डुक्कर डुक्कर डुक्कर. इकडे बघण्यासारखं आहे. खूप सुंदर आहे आणि खूप मजा येईल आम्हाला. अजून आम्ही आता पंढरपूरला अजून 2-3 दिवस राहणार आहे. तिकडे पण आता आम्ही दाखवू तुम्हाला आणि इकडे पण दाखवू. खरं म्हणजे मी ब्लॉग बनवणार नव्हतो, कारण की ब्लॉग बनवायचं बोललं तर लय कंटाळा येतो मला. त्यामुळे मी ब्लॉग बनवत नाही. ब्लॉग घेतलेला आहे बनवायला. आमचा बाबा, ही आई, आमचा मामा, एक आमचा मामा. म्हशी. यो बघा यो बघा यो बघा मी बघा स्वतः कसा बसले म्हशीच्या वरती.
इकडे काय आहे? इकडे फाटी घेऊन चालले जंगलामधून. काय पण बोला पण बघासारखं आहे. काय कला आहे, काय बनवलेत बघा ना. ओरिजिनल वाटतं, एक नंबर ओरिजिनल, एकदम ओरिजिनल. कमेंटमध्ये सांगा ओरिजिनल वाटतं का नाही, खरा खरा सांगा पण. हे आमच्या गावाची नाही, किरुकपारची आहे. तुमच्या गावाची डुकरं आहे ती. हे हरवल्या इकडं, किरुकपारची डुकरं इकडं आल्यात. वाघ बघू शकता, वाघ, झेब्रा, गेंडा, हे मगर. इकडे बघा गाई आहेत आपल्या, गोमाता. कुठे सोनारपाडचा सोन्या, सोनारपाडचा सोन्या एक नंबर. कला बघ ना, काय नाही की मामा, एक नंबर कला आहे. ओरिजिनल वाटतं कालावला. ओरिजिनलच वाटतं, बघ ना, बघ ना. काहीच ओरिजिनल वाटतं का नाही सांगा. इकडे बघा या साईडला म्हशी आहेत, म्हशीचे शिंग तुटले त्याच्यामुळे ओरिजिनल नाही वाटणार. इकडे बघू शकता, इकडं ओरिजिनल वाटेल तुम्हाला. इकडं या साईडला ते युद्ध. इकडे बघू शकता मेंढ्यांची झोंबी, 2 मेंढ्यांची झोंबी. आणि इकडे तमाशा, बाजूला तमाशा चालू आहे, तमाशा. बिड्डा घे, बिड्डा, बिड्डा घे. कुठे बिड्डा? बिड्डा आहे. तमाशा बघला, तमाशा घेतला. बिड्डा, बिड्डा घ्यायला लागेल. ओ मामा, बिड्डा आहे का? बिड्डा नाही आहे का? ठीक आहे, नेक्स्ट टाइम आला द्या. हां चालेल. बिड्डा आहे इथं. कांदे वाटते, ए आलू ले लो, प्याज ले लो, कद्दू ले लो. सिनेमाचं पिक्चर सगळं लिवले पण बोर्डावर, कसा काय काय सगळं. बटाटे महाग झाले, कांदा महाग झाले, 40-50 रुपये किलो झाले. भाजी मार्केट, भाजी मार्केट. चला चला, कोबी ले लो, कोबी कोबी. इकडे पण भाजी मार्केट आहे. चप्पलवाला बघ, चप्पलवाला, बूट विकणारा. ए मक्का, ए पावसाचा सीझन आहे गाईज, मक्का खाणार का तुम्ही? 2 बनवा, 2 आम्हाला, 2 मक्के पार्सल. ठीक आहे. पतंग पतंग पतंग, साड्या साड्या साड्या. जायचा चला. तुम्ही बघू शकता कसे चित्र आहेत बनवलेले. इकडे बघा, आपले मराठी माणसांचा सण गुढीपाडवा साजरा करत आहेत. जोडी, एवन जोडी. इथं आल्यासारखा वाटला काहीतरी, बघण्यासारखं आहे काहीतरी इथं. इथून एंट्री आणि इथून बाहेर जाण्याचा मार्ग. गाईज, तर आता वाजलेले आहे 1:30 आणि आम्हाला भूक लागली, त्यामुळे आम्ही आलेलो आहे इथं. पण आलेले आहेत बघा, इथं बघू शकता सेलिब्रिटी. या साईडला पण सेलिब्रिटी येऊन गेले. आता माझा पण सांगतो त्यांना बॅनर लावायला. मी पण एक छोटा मोठा सेलिब्रिटी आहे ना, त्यामुळं. भाकरी घेऊन जाऊ, आतमध्ये जाऊ आणि जेवू, कारण की खूप भूक लागलेली आहे. त्यामुळं थोडंसं जेवून घेऊ आपण. बघू शकता ते सेलिब्रिटी आले होते इथं. आम्ही आलो होतो मिसल खाली. आता मिसल खाऊन झालेलं आता आम्ही इथून नाश्ता बिष्टा झालेला आहे. नाश्ता म्हणजे एक प्रकारे जेवण झालेलं आहे. वाजले होते 1:30, जेवलो. आता वाजले 2:20 आणि आता जाणार आम्ही इथून सरळ पंढरपूर. मग आता अर्धा तास रनिंग झाली आणि आता आम्ही CNG टाकायसाठी उतरले आहे. इकडे आहे आमची गाडी आणि अजून दोन गाड्या झाल्या की नंतर आमचा नंबर आहे. तोपर्यंत आपण इथं वेट करूया CNG.
आम्ही चहा पिण्यासाठी उतरलेलो आहे गाडीमधून. बघू शकता इथे गाडी लावलेली आहे. उतरलेलो आहे चहा टी टाइम. बिस्किट घे. चहा बिस्किट खाले पिले आणि आता आम्ही गाडीमध्ये बसत आहे. चहा बिस्किट खाला पिला आणि आता गाडीमध्ये बसून आम्ही पंढरपूरकडे रवाना होत आहे. काय बोलता? गुड्डी मावशीचा बिस्किट आणलेला आहे. गाईस तर आम्ही पंढरपूरमध्ये पोहोचलेलो आहोत आणि आता गाडी पार्किंगसाठी लावतात. पार्किंगमध्ये येऊन दे. इकडे लावा. अजून लावा. दाबा इकडे साईडला. गाडी पार्किंगसाठी लावत आहेत आम्ही आणि गाडी पार्किंगला लावू आणि आपला सामान घेणार आणि सीधा वरती जाणार इकडं त्या बिल्डिंगमध्ये. येऊन दे. आम्ही आलेलो होतो शिवाजी महाराज चौकाजवळ आणि आता आम्ही घेतलेलं आहे खायला व्हेज चायनीज अँड सूप आणि चिल्ली आणि नूडल्ससुद्धा. आणि आता आम्ही रिक्षामध्ये बसून चाललेलो आहे आमच्या रूमकडे. बघू शकता पंढरपूरचा नजारा. गाईस तर आता आम्ही जेवायला बसलेलो आहे. बघू शकता इकडे राईस, भाकर, मोत्यांची भाजी आणि चटणी आणि इकडं चिल्ली मंचुरियन. इकडे पण राईस आणि इकडे पण भाकर, चटणी आणि मोत्यांची भाजी. अजून राईस आहे याच्यामध्ये. नूडल्ससुद्धा आणलेले आम्ही एक. आमचा मामा माझ्या मामा उठलो आणि आंघोळ करून फ्रेश झालेला आहे आणि आता आलेलो इकडं बाजूच्या रूममध्ये काही संच. इकडे जेवण चालू आहे. सकाळी उठलो घसा जाम झाला, पाणी चेंज झाला त्यामुळे घसा थोडा जाम झाला. उठलो आंघोळ केली आणि एकदम फ्रेश झालो आणि आपल्याला. सो गाईस तर आम्हाला रिक्षावाल्याने चुत्या बनवलेला आहे. कारण की चुत्या बनवलेला आहे आणि 60 रुपये बोलला आणि 100 रुपये घेतलं. लुटलेलं आहे. इथं अशी लुटपट होते पंढरपुरामध्ये. कधी कुणाचं पर्स चोरी होतं, कधी कुणाची गंटन, कधी कुणाचे पैसे काही ना काही चोरी होतं. तर आता रिक्षावाल्याने आम्हाला चुत्या बनवलेला आहे. एक नंबर फुकवलेला आहे त्याने आम्हाला बसवलेला आहे. सो गाईस तर आता आम्ही आलेलो आहे मंदिराच्या जवळ आणि गर्दी बघू शकता. गर्दी किती आहे आणि आता लस्सी. अजून जेवणाचं काय आता पता नाही. हॉटेलमध्ये गेलो तर लाईन लागली होती. तर आता आम्ही लस्सी पिऊ आणि मग पुढे बघू काय आहे ते जेवणाचं. तर आता आम्ही आलेलो आहे मंदिराच्या जवळ. एकदम अजून जवळ जायचं आहे. जय जय. बघू शकता गर्दी किती आहे. गर्दी किती आहे बघा. गर्दी किती आहे बघा. बघू शकता तुम्ही. अजून उद्याचा दिवस पूर्ण बाकी आहे. अजून गर्दी होईल. सो गाईस तर आता आम्ही चाललेलो खाली जेवायला वाढण्यासाठी. हॉटेलमधून आलो तर जेवायला चांगलं पण नव्हतं. त्यामुळे आम्ही आता खाली चाललेलं आहे जेवण माझ्यासाठी पंक्तीला. बसलेले आणि आमचा मामा आहे आणि मामा आमचा मामा आहे. गावांचा मामा हे पेंदरचा मामा. खाली पब्लिक बघू शकता जेवायला बसलेली आहे किती. आम्ही इथं पंक्तीमध्ये जेवायला बसलेलो आहे. इथं बघू शकता पंगत बसलेली आहे आणि इथं आता आम्ही जेवायला बसलो आहे. 11:30 वाजलेले आहेत. जेवून घेतो ना तर आता उपास चालू आहे. सो हे गाईस तर आम्ही सकाळचे वाजलेले आहेत 5 आणि आम्ही नदीवरती आंघोळ करायला आले आणि इकडे बघू शकता गर्दी आहे आंघोळ धुण्यासाठी पूर्ण. पण पाणी थोडा घाण आहे, काला आहे. तरी पण आम्ही थोडं आंघोळ करणार आहे. बघू शकता गर्दीसुद्धा किती इकडे. या गर्दीमध्ये आम्ही आलेलो आहे अंग धुण्यासाठी. इथे कपडे ठेवलेले आहेत आणि 3-4 लोक अंग धुवायला गेलेले आहेत आणि बाकीचे आम्ही 3 बाकी आहे. नंतर जाऊ. नंतर कपडे नंतर चप्पल चोरी होईल. तर आता आम्ही आंघोळ केली आणि निघलेलं आहे. जस्ट आंघोळ केली आम्ही आणि आता जात आहे आम्ही. सो गाईज तुम्ही बघू शकता आता 6 वाजण्यासाठी 15 मिनटं बाकी आहेत आणि आता आम्ही इकडे चहा प्यायला आहे आणि आमचा यो स्वप्नीलदा आणि यो नवीन मित्र भेटलेला आहे आणि इकडे आमचा मामासुद्धा आहे. चहा पेत आहेत. बघू शकता एन्जॉय. इकडे बघू शकता अजून लोक जात आहेत आंघोळीसाठी आणि आता चहाचा टाईम झालेला आहे. काय बोलू शकतो तू चहाबद्दल? एक नंबरचा आहे. पंढरपुरामध्ये थंडी उडवली माझी. थंडी उडवली. तुझा काय म्हणणं आहे चायबद्दल? एकदम ओके. बेस्ट. आता उठलेला आहे. बघू शकता हरिपाठ सुद्धा चालू आहे. आणि ही मजा फक्त आणि फक्त दिंडीमध्ये आले होते.
खरी मजा. ही असते दिंडीची खरी मजा. सो हे गाईस, तर बघू शकता रात्रीचे 1 वाजलेला आहे आणि इकडे आम्ही भाजी बनवत आहे. 12 सुपर सोडण्यासाठी इकडे अजून पब्लिक भाजीसुद्धा कापत आहे आणि तिकडं रांधाची पूर्ण सुविधा चालू आहे. एक वाजलेला आहे आणि इथं भाजी बनवत आहे आम्ही. बघू शकता 12 सोडण्यासाठी रात्रीचे 1 वाजेपर्यंत काम चालू 12 सोडण्यासाठी. सो गाईस, तर रात्री झोपलो, भाजी कापली आणि झोपलो. तर नंतर डायरेक्ट सकाळी उठलो, जेवलो, उपास सोडला आणि गेलो परसाद आणायला. आणि आता जात आहे आम्ही घरी. सो गाईस, तर 1.5 तास झाला होता आणि आम्ही गाडी रॉंग साईडून टाकली आणि वापस रिवर्स घ्यायला लागली कारण की खूप ट्रॉफिक लागले. आम्हाला जायचे त्या बाजून, तर सर्व गाड्या रिवर्सला टाकल्या होत्या. तर वापस रिटर्न फिरवल्या. वापस आता युटर्न मारून वापस तिकडे जायचं आहे आपल्याला. 1.5 तास झालेला आहे, अजून तिथंच अटकलेलं आहे पंढरपूरमध्ये. खूप ट्रॉफिक लागली, लय काटायला यायला लागला आणि भूक पण लागलेली आहे. आणि इथं कुठं हॉटेल पण नाही दिसत, त्यामुळं अजून कंटाळा येतं. आता ट्रॅफिक क्लिअर झाली का पहिले आम्ही हॉटेलवर जाणार, थोडा काहीतरी नाश्ता पाणी करणार, मग पुढे निघणार. सो गाईज, तर आम्ही 2.5 तास ट्रॉफिकमध्ये फसलो आणि आता आलेलो इथं. भूक लागले काहीतरी खाण्यासाठी, हॉटेलवरती आलेले आहे. बघू शकता हॉटेल एकादशी. पाय पूर्ण आखडून राहिलेले आहेत, पूर्णपणे पहिले दुखत आहे हॉटेलवरती. आता चाललो आहे. जस्ट आम्ही आता इथून जेवण करून निघलेलं आहे. मस्तपैकी 5 रोट्या खाल्या, पोट भरला. सकाळी 7 वाजता 12 सोडली आणि आता जेवतो 4 वाजता. 4 आली. मोय मीटिंग चालू आहे, वलकीचे लोक भेटलेले आहेत. किती रोट्या खाल्या तुम्ही? किती? 3. तुम्ही किती खाल्या रोट्या? किती खाल्या? 2. तुम्ही बाबा रोटी किती खाली? रोटी 5 मिनिट खाल्या. 5. लय भूक लागलेली. निखिल मामा तुम्ही 2.5 खालेले आहे. बाबा तुम्ही किती? हिशोब करायला लागेल. माझ्या 5, 3, 8, 8, 2, 10, 10, 2.5, 2.5 झाल्या. अजून 12.5 मग 18, 5.5 रोटी खाली. सगळ्यात जास्त आमचे बाबांनी रोटी खाली. हाय स्कोर खाल्या 5. दुकानावली हेल घेतलेला आहे आणि आता आम्ही हेल पे देऊ कारण की ड्रायव्हरला झोप येतं, त्याच्यामुळं हेल पे देऊ. आता ड्रायव्हर पेतं बोलल्यावर तर आपलं आम्हाला पण घ्यायला सांगितलं. टाकतात ना माधवले. मग आता कसं हेल पी तो जरा बरा वाटेल. आता आम्ही टाकत आहे CNG. आम्हाला अर्धा तास झाला आम्ही इथं बसले, अजून आमच्या गाडीचा नंबर नाही लागला CNG भरण्यासाठी. खूप गर्दी आहे आणि तिथं मागं आम्ही पेट्रोल टाकलेला. तर आता CNG टाकू. CNG कशी परवडतं, पेट्रोल कसं परवडत नाही, त्यामुळे आम्ही पेट्रोल टाकलेला पहिले. तर आता CNG टाकू, म्हणजे कसा टेन्शन ना, जास्त पैसे न खपणार, कमी पैसे खपतील. CNG सस्त्यान मस्त. तरी आम्ही एमर्जन्सीसाठी पेट्रोल टाकलेला. येत्या वेळेस 1500चा टाकलेला ना, आता जाता वेळेस पण 1500चा टाकला, म्हणजे टेन्शन नको. इथं CNG पंप भेटला. आता काय इथून आमचं राहिले अजून किती 200 किलोमीटर राहिले, 220 आहे. तर आता आम्ही रनिंग गाठू. अजून आम्हाला 4 तास तरी लागतील पनवेललाही पोचायला. मग पनवेलच्या इथून मग आम्ही आमच्या घरी, तिथून अर्धा 1 तास लागेल. आपल्या दिंडीवाला घेतील, आपल्या दिंडीवाला आपल्या वलकीचं होतील. सो गाईस, तर आम्ही आलेलो आहे घरी. 2 पहिले 2.5 तास आमचं गेलं ट्रॅफिकमध्ये आणि नंतर 1.5 तास. 4 तास आमचं असंच गेलेलं आहे ट्रॅफिकमध्ये फालतू फुकट. आणि आता
आता मी आंघोळ करणार आणि जेवून घेणार. तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.